नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप लेक्चर सिरीजच्या 42व्या व्हिडिओ लेक्चरमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आजच्या लेक्चरमध्ये आपण इंग्रजी महिने व मराठी महिने कोणते आहेत ते पाहणार आहोत। कोणत्या महिन्यामध्ये किती वार असतात, तसेच स्कॉलरशिपच्या एक्झाममध्ये या महिन्यावर आधारित जे प्रश्न विचारले जातात ते प्रश्न देखील आपण आजच्या लेक्चरमध्ये डिस्कस करणार आहोत। तर सुरुवात करूया आजच्या लेक्चरला। या ठिकाणी इंग्रजी महिने दिलेले आहेत, तर इंग्रजी महिन्यांनाच आपण काय म्हणतो, ग्रेगरियन वर्षातील महिने असं देखील आपण त्याला म्हणतो। जर आपल्याला प्रश्न विचारला की ग्रेगरियन वर्षानुसार कोणत्या महिन्यामध्ये 28 किंवा 29 दिवस असतात, तर आपलं उत्तर काय असेल, फेब्रुवारी। ग्रेगरियन वर्ष म्हणजेच काय, इंग्रजी वर्ष। तर आपण आता पाहूया की कोणत्या महिन्यामध्ये किती दिवस असतात। जानेवारीमध्ये 31 दिवस असतात, फेब्रुवारीमध्ये 28 किंवा 29 दिवस असतात। जर सर्वसाधारण वर्ष असेल तर 28 दिवस असतील आणि जर लीप वर्ष असेल तर 29 दिवस असतील। मार्च महिन्यामध्ये 31 दिवस असतात, एप्रिल महिन्यामध्ये 30, मे मध्ये 31, जून महिन्यात 30, जुलै महिन्यात 31, ऑगस्ट महिन्यात 31 दिवस, सप्टेंबर महिन्यात 30 दिवस, ऑक्टोबर महिन्यात 31 दिवस, नोव्हेंबर महिन्यामध्ये 30 दिवस आणि डिसेंबर महिन्यात 31 दिवस असतात। तर या ठिकाणी आपण याचं जर व्यवस्थित निरीक्षण केलं तर आपल्याला काही गोष्टी कळतील। पहा, इथं 31 दिवस असणारे महिने कोणकोणते आहेत व ते किती आहेत। आता आपण या ठिकाणी मोजू, 1, 2, 3, 4, 5, 6 आणि 7, म्हणजे 7 महिने हे 31 दिवस असणारे आहेत। यानंतर 30 दिवस असणारे महिने किती, 1, 2, 3, 4, म्हणजे 4 महिने असे आहेत की ज्या महिन्यामध्ये 30 दिवस असतात। तर या गोष्टी परीक्षेच्या दृष्टीने महत्त्वाच्या आहेत, आपण या ठिकाणी निरीक्षण करायचं आणि या गोष्टी लक्षात ठेवायच्या। तर या ठिकाणी 30 दिवस असणारे 1, 2, 3 आणि 4 महिने आहेत। बाकीचे 7 महिने हे 31 दिवस असणारे आहेत आणि एक महिना असा आहे ज्या महिन्यामध्ये 28 किंवा 29 दिवस असतात। आता या ठिकाणी निरीक्षण केल्यानंतर आपल्याला कळतं की जुलै आणि ऑगस्ट असे 2 महिने आहेत की या महिन्यामध्ये या ठिकाणी पण 31 दिवस आहेत, या ठिकाणी पण 31 दिवस आहेत। म्हणजे हे महिने सलग येतात, एकानंतर एक येतात, मात्र दोन्ही महिन्यामध्ये 31 दिवस आहेत। बाकीचे महिने बघा, 31, 30, 31, 30 आणि या ठिकाणी 31, 31, म्हणजे क्रमाने येणारे महिने, एकापाठोपाठ येणारे महिने आहेत। तरी पण त्या महिन्यामध्ये जुलैमध्ये पण 31 दिवस आहेत आणि ऑगस्टमध्ये पण 31 दिवस आहेत। तर अशा प्रकारे आपण आता इंग्रजी महिने पाहिलेले आहेत। यानंतर आपण भारतीय सौर वर्षातील महिने, म्हणजे ज्याला आपण मराठी महिने असं म्हणतो, तर कोणत्या महिन्यामध्ये किती दिवस असतात। या आधीच्या लेक्चरमध्ये आपण एक प्रश्न घेतला होता की भारतीय सौर वर्षानुसार असा कोणता महिना आहे की ज्या महिन्यामध्ये 30 किंवा 31 दिवस असतात। तर याचं उत्तर आता इथं आपण पाहून सांगू शकतो। चैत्र महिना आहे की चैत्र महिन्यामध्ये 30 किंवा 31 दिवस असतात। तर या ठिकाणी सर्व महिने दिलेले आहेत, आपण पाहू की कोणत्या महिन्यामध्ये किती दिवस असतात। चैत्र महिन्यामध्ये 30 किंवा 31 दिवस असतात, वैशाखमध्ये 31 दिवस, ज्येष्ठमध्ये 31 दिवस, आषाढमध्ये 31 दिवस, श्रावणमध्ये 31 दिवस, भाद्रपद 31 दिवस, अश्विन 30 दिवस, कार्तिक 30 दिवस, अग्रहायण त्यालाच आपण काय म्हणतो, मार्गशीर्ष महिना, त्याच्यामध्ये 30 दिवस असतात, पौष महिन्यात 30 दिवस असतात, माघ महिन्यामध्ये 30 दिवस असतात आणि फाल्गुनमध्ये 30 दिवस असतात। तर अशा प्रकारे या महिन्यावर आधारित काही प्रश्न तयार होऊ शकतात। तर ते प्रश्न कसे असतील ते आता आपण पाहू। समजा चैत्र महिना आहे, तर चैत्र महिन्यावर याआधी पण प्रश्न येऊन गेलेला आहे की चैत्र महिन्यामध्ये किती दिवस असतात, तर उत्तर काय आहे, 30 किंवा 31 दिवस असतात। तर आता या ठिकाणी 31 दिवस असणारे महिने कोणकोणते आहेत व किती आहेत। 1, 2, 3, 4, 5, म्हणजे 5 असे महिने आहेत की ज्या महिन्यामध्ये नक्की 31 दिवसच येणार आहेत आणि उरलेले 1, 2, 3, 4, 5, 6 असे महिने आहेत की ज्या महिन्यामध्ये 30 दिवस येणार आहेत आणि एक महिना असा आहे की त्या महिन्यामध्ये 30 किंवा 31 दिवस येतील, तो महिना म्हणजे चैत्र महिना।
तर या ठिकाणी आपण मोजल्याप्रमाणे 1 2 3 4 5 5 असे महिने आहेत. त्या महिन्यामध्ये 31 दिवस आहेत. उरलेले 1 2 3 4 5 6 असे महिने आहेत की ज्या महिन्यामध्ये 30 दिवस आहेत. आणि यानंतर चैत्र हा असा महिना आहे की ज्या महिन्यामध्ये 30 किंवा 31 दिवस आहेत. तर अशा प्रकारे यावर आपल्याला प्रश्न तयार होऊ शकतात. आता आपण पाहूया महिन्यामध्ये 5 वेळा येणारे वार. समजा 28 दिवसांचा महिना असेल तर कोणताही वार हा 5 वेळा येणार नाही. असं जर आपल्याला प्रश्न विचारला की 28 दिवसांचा महिना आहे तर कोणता वार हा 5 वेळा येईल, तर त्याचं उत्तर काय येईल, कोणताच वार 5 वेळा येणार नाही. जर महिना 29 दिवसांचा असेल तर 5 वेळा येणाऱ्या वारांची संख्या 1 असेल आणि तो वार कोणता असेल, 1 तारखेचा वार. 30 दिवसांचा महिना असेल तर 5 वेळा येणाऱ्या वारांची संख्या 2 असेल, म्हणजे 1 तारखेचा वार आणि 2 तारखेचा वार 5 वेळा येणार आहे. आणि महिना जर 31 दिवसांचा असेल तर 5 वेळा येणाऱ्या वारांची संख्या 3 असेल, तर ते 3 वार कोणकोणते असतील, 1 तारखेचा वार, 2 तारखेचा वार आणि 3 तारखेचा वार. अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण इंग्रजी वर्ष आणि भारतीय सौरवर्ष या वर्षामध्ये असलेले महिने, त्या महिन्यामध्ये किती दिवस असतात व महिन्यावर कशा प्रकारे प्रश्न विचारले जाऊ शकतात, तसेच महिन्यामध्ये 5 वेळा येणारे वार कोणकोणते आहेत याबाबत माहिती घेतलेली आहे. तुम्हाला जर लेक्चर आवडलं असेल तर लेक्चरला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबा, म्हणजे दररोज येणारे नवीन नवीन व्हिडिओज तुमच्यापर्यंत पोहोचत राहतील. थँक्यू.